हॅलो, वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या स्पेशल टॉपिकच्या PYQ सिरीजमध्ये. लास्ट क्वेश्चनमध्ये आपण बघितलं होतं की कॉमन रूटची कंडिशन्स कशी असतात. जिथं सिंगल कॉमन रूट असेल आणि कोएफिशियंटचं रिलेशन पाहिजे असेल तर आपण आपला रूल आहे तो यूज करतो. क्रॅमर्स रूलचा सारखाच दिसणारा रूल आहे तोच यूज करणार आहे. आजचा क्वेश्चन पण जवळपास त्याच लाईनमध्ये आहे, पण याला कुठल्या कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो ते आपण आज बघूया. बघा काय झालं काय क्वेश्चनमध्ये की एक आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. पहिलं इक्वेशन आहे आपलं, बघून घ्या. x² ax + b x² ax + b = 0. दुसरं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे x² + bx + a = 0. हे दोन इक्वेशन आहे. तुम्ही जर का इक्वेशन ऑब्झर्व केले असेल तर इक्वेशन मध्ये पाहून तुम्हाला काय एक गोष्ट माहित पडली की या दोघांचे कोएफिशियंट काय झाले, इंटरचेंज झाले. दोघांचे कोएफिशियंट काय झाले, इंटरचेंज. मग जर कोएफिशियंट इंटरचेंज झाले असेल तर काही तर असायला पाहिजे. तर काय असला पाहिजे रिलेशन. त्याच्यावर जाण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट पॉईंट काय सांगितलं आहे की या दोन इक्वेशन मध्ये काय हॅव अ म्हणजे एक कॉमन रूट. तर दोघांमध्ये एक कॉमन रूट आहे. तर पहिले मी सिम्पली सॉल्व्ह करून दाखवतो, नंतर या कंडिशनला आपण एक्सप्लोर करूया. सिंपल सॉल्व्ह करणे एकदम सोपं आहे की समजा एक कॉमन रूट आहे ना, सो लेट ॲज्युम, मी थोडं लॉंगकट सांगतो की लेट ॲज्युम की बीटा इज कॉमन रूट. बीटा तुमचा काय कॉमन रूट. मग बीटा जर का कॉमन रूट असेल तर दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. मग जर दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल तर पहिलं इक्वेशन आपलं बनणार β² + a टाइम्स बीटा + b = 0. आणि दुसरं पण इक्वेशन काय बनणार β² + b टाइम्स बीटा + a = 0. आता मी सिम्पली काय करतो बघा, जेव्हा कधी रूट काढायचं असेल, जनरली तुम्हाला रूट काढायचं असेल त्या केसमध्ये आपण काय करू की या दोघांना आपण सबट्रॅक्ट करू डायरेक्ट. का बरं सबट्रॅक्ट करू, कारण की स्क्वेअरची टर्म काय होणार, आपसात कॅन्सल होईल. सो β² - β² कॅन्सल. इथे आपल्याला काय भेटलं a - b, ठीक आहे, बीटा आहे तसाच, प्लस इथे आपल्याला मिळालं b - a = 0. बघा हे तुम्हाला सांगायचं होतं. खास गोष्ट काय की ज्या वेळेस आपल्याला कळायचे असेल व्हॅल्यू ऑफ रूट काढायची असेल त्या केसमध्ये देन सबट्रॅक्ट. डायरेक्टली आपण सबट्रॅक्ट करू शकतो, अल्फा बीटा लिहायची गरज नाही. देन सबट्रॅक्ट, डायरेक्टली सबट्रॅक्ट करून आपण स्क्वेअरची टर्म्स काढून टाकली. आता आपल्याकडे एकच रूट उरला. कुठला रूट आहे तो, बीटा. आता बघा किती सिम्पली आहे. मी याला तिकडे पाठवतो तर मला मिळालं इकडे बघा a - b, ठीक आहे. बीटा हा जर तिकडे गेला तर प्लसचा मायनस होईल, मायनसचा प्लस होईल, म्हणजे तो झाला a - b. आपल्याला बीटा किती भेटणार मग, बीटा = a - b परत डिवायडेड बाय a - b. शॉर्टकट मध्ये सारख्या नंबरने डिवाइड केलं तर आन्सर किती भेटते 1. सो देअरफॉर जो आपला कॉमन रूट आहे बघा, कॉमन रूट इक्वल टू काय भेटला 1. बीटा = 1. तर कुठल्याही इक्वेशन मध्ये बीटा = रूटची व्हॅल्यू 1 पुट करून बघा, दोन पैकी कुठलंही इक्वेशन चालते. समजा मी इथे पुट करतो, सो दिस इज 1 + b * 1 + a. सो देअरफॉर a + b आणि हा 1 तिकडे गेला की हे झालं -1. तर a + b चा आन्सर किती आला -1. सो देअरफॉर a + b = -1. हे आपला करेक्ट आन्सर. बघा किती सिंपल सी केस होती. सिंपल सा ऑप्शन आहे, सिंपल सा आन्सर आहे, काहीही कॉम्प्लिकेशन्स नाही. आता आपण या दिलेल्या कंडिशनला थोडं एक्सप्लोर करूया, ठीक आहे. आता समजा लेट्स से एक्सप्लोर करणं म्हणजे करणं काय की फक्त कोएफिशियंट चेंज झालेले आहे. कोएफिशियंट काय झाले आहे, चेंज झालेले आहे. तर तुम्हाला पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे जे आपण इथून काढलंय सध्या, की इफ कोएफिशियंट ऑफ x², if coefficient of x² = 1, x² चा कोएफिशियंट 1 आहे, and ठीक आहे कोएफिशियंट ऑफ x and coefficient of x and constant term are interchanged, and constant term interchanged, then
बोथ इक्वेशन विल हॅव, बघा जे आपण जस्ट काढलं, बोथ इक्वेशन विल हॅव वन म्हणजे एक सिंगल वन ॲज अ कॉमन रूट, वन ॲज अ कॉमन रूट. सिंपल. जर तुम्ही कोएफिशियंट चेंज केले म्हणजे हा आपला आहे एक्स स्क्वेअर, जसं लिहिलंय तेच लिहितो मी, बी ए एक्स प्लस बी इक्वल टू 0. आता परत एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट सेमच ठेवतो मी, इथे पण एक्स स्क्वेअरच राहिला, पण ह्या दोन गोष्टी आपसात काय झाल्या, इंटरचेंज झाल्या. म्हणजे आता आपलं नवीन इक्वेशन काय बनलाय, बी एक्स प्लस ए इक्वल टू 0. या केसमध्ये इंटरचेंज करून जे दोन इक्वेशन भेटले, या दोन इक्वेशनला नेहमी काय असणार आहे, वन ॲज अ कॉमन रूट असणार आहे. ते आपण इथे प्रूव्ह केलं, कारण की आपल्याकडे ए बी ची अशी कुठलीही व्हॅल्यू नाही आहे. वन इज अ कॉमन रूट. तुम्ही आणखी दुसरं पण असं इथे प्रूव्ह करू शकता की समजा आपल्याला माहिती आहे की वन इज अ कॉमन रूट आपल्याला माहिती आहे. सो लेट्स से अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू काय असते, सी बाय ए. सी किती आहे इथे, बी. अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू किती आहे, बी. इथे पण काय असणार आहे समजा, चलो याचा सेकंड रूट समजा गामा असेल, गामा इंटू बीटा इक्वल्स टू काय आहे, ए. या केसमध्ये पहिल्या इक्वेशनसाठी बी असेल प्रोडक्ट, दुसऱ्या इक्वेशनसाठी काय ए आहे. तर बघा या दोघाला जर मी रेशो घेतला, सो डिवाइड, दोघाला रेशो घेतला, सो अल्फा बीटा डिवायडेड बाय गामा बीटा इज इक्वल्स टू बी बाय ए. ठीक आहे, बी बाय ए. तर बघा दोन्ही साईडला बीटा आहे, कॅन्सल. सो देअरफॉर उरलं काय आपल्याकडे, रेशो ऑफ अदर रूट्स, अल्फा बाय गामा इज इक्वल्स टू काय भेटला, बी बाय ए. हा काय, रेशो ऑफ अदर रूट्स, रेशो ऑफ अदर रूट्स. इथून तुम्ही दुसरा रूट पण काढू शकता काढायचा असेल तर, पण बेसिकली सांगायचा पॉइंट माझा हा आहे की जर आपल्याला कोएफिशियंटचं रिलेशन काढायचं असेल, रिलेशन म्हटलंय मी, रिलेशन इथे पण बेसिकली कोएफिशियंटचं रिलेशनच आहे. आपल्या स्टँडर्ड प्रॅक्टिसनं आपण सॉल्व्ह करतो म्हटलं, ते पण तुम्हाला करून दाखवेल येणार जस्ट याच्याच नंतरच्या व्हिडिओमध्ये, जमते का आता काय होऊ शकते. पण त्यापेक्षा इझी काय की जर आपल्याला रूटची गोष्ट माहिती असेल तर आपण रूटला काय करू शकतो, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून सबट्रॅक्ट करू शकतो. त्यामध्ये जर आपले कोएफिशियंट इंटरचेंज असतील तर आपल्याला गॅरंटीड एक रूट मिळतो, त्या रूटचं नाव काय, वन. आणि जर उरलेल्या दुसऱ्या दोन रूटचा आपल्याला रेशो पाहिजे असेल, तो असते बी बाय ए. म्हणजे बेसिकली कॉन्स्टंटचा रेशो असतो, बी बाय ए, बी बाय ए. दॅट्स इट. दिस इज रेशो ऑफ कॉन्स्टंट. एवढा इझी आपला क्वेश्चन, एवढे इझी आपले दोन पॉईंट तुमच्या समोर मी इथे ठेवत आहे. काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये लिहा, आणि तुम्ही कमेंट करत चला की मी पूर्ण सिरीज घेऊ का प्रत्येक चॅप्टर वाईज, जिथे आपण 15 ते 20 क्वेश्चन्स डेली आपण लाईव्ह सॉल्व्ह करूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आजसाठी एवढंच. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.